नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायची संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते ती भोगीची भाजी। या सीझन मध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात त्या सर्व भाज्या एकत्रित करून ही भोगीची भाजी बनवली जाते। सर्व भाज्या आपण यामध्ये घातलेल्या असतात, त्यामुळे ही भाजी चवीला तर छान लागतेच, पौष्टिक आणि हेल्दी देखील तेवढीच आहे। बाजरीच्या खरपूस आणि गरमागरम भाकरी सोबत भाजी मस्तच लागते। तर चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी आपल्याला भोगीची भाजी कशी तयार करायची ते बघायचं आहे। भोगीची ही भाजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी काही भाज्या घेतलेल्या आहेत। हिरव्या भाज्या, फळभाज्या, सर्व भाज्या आपण या ठिकाणी एकत्रित घेतलेल्या आहेत। सर्व भाज्या आपण चिरून अर्धी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी बीन्स घेतलेला आहे, अर्धी वाटी आपण या ठिकाणी पपडी घेतलेली आहे, अर्धी वाटी आपण या ठिकाणी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी आपण या ठिकाणी गवार घेतलेली आहे, भिजून उकडून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी, राजमा घेतलेला आहे मी अर्धी वाटी, ते देखील मी या ठिकाणी भिजू घालून उकडून घेतलेला आहे कुकरला। त्याचबरोबर आपण पौता घेतलेला आहे अर्धी वाटी, हरभरे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत अर्धी वाटी, हरभरे भिजू घालून कुकरला शिजवून घेतलेले आहेत, ते देखील आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत। तुम्हाला जर ताजा हरभरा भेटला तर तुम्ही ते वापरू शकता। गाजर घेतलेला आहे आपण अर्ध, ते देखील आपण कट करून घेतलेला आहे। बीन्स घेतलेला आहे आपण अर्धी वाटी, वटाणे घेतलेले आहेत आपण अर्धी वाटी, तुरीचे सोले घेतलेले आहेत आपण अर्धी वाटी, कद्दूच्या आपण या ठिकाणी 2 ते 3 फोडी घेतलेल्या आहेत। काही भाज्या आपण या ठिकाणी काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। तर यामध्ये आपण एक वांग घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, बटाट्यावरील साल काढून आपण त्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत। सोबतच आपण पेरूची फोड देखील घेतलेली आहे, पेरू देखील मी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। वांग्याच्या देखील मी या ठिकाणी फोडी कट करून घेतलेल्या आहेत। वाळूक घेतलेला आहे आपण या ठिकाणी, फुलगोबी घेतलेली आहे आपण, हे सर्व भाज्या मी या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। या भाजीमध्ये बोराचा, ऊसाचा आणि पेरूचा देखील वापर केला जातो। तर मला या ठिकाणी पेरू भेटलेला आहे, ऊस आणि बोर मला या ठिकाणी भेटलेलं नाहीये। तुमच्याकडे जर बोर आणि ऊस असेल तर तुम्ही ते देखील यामध्ये टाकू शकता। आता ऊस मला या ठिकाणी भेटलेला नाही, त्यामुळे मी या ठिकाणी गुळाचा एक खडा घेतलेला आहे। ऊसाच्या ऐवजी आपण या ठिकाणी गुळाचा खडा वापरणार आहोत। आता ह्या सर्व आपण या ठिकाणी भाज्या घेतलेल्या आहेत। भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी आणि भाजी छान चविष्ट होण्यासाठी भाजीसाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता भाजीच्या मसाल्यासाठी आपण या ठिकाणी काही साहित्य घेतलेले आहेत। एक कांदा उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे, 1.5 इंच आपण अद्रक घेतलेला आहे, ते देखील मी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। एक टमाटा आपण या ठिकाणी बारीक असं चिरून घेतलेला आहे। 2 चमचे आपण या ठिकाणी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। भाजीच्या मसाल्यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढऱ्या तिळाचा देखील वापर करायचा आहे। एक एक करून आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला कांदा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला एकदम ब्राऊन न करता हलक्याशा गुलाबी रंगामध्ये आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे। तेलावरती आपण कांदा 2 ते 3 मिनिट छान असा परतून घेतलेला आहे। हलक्या गुलाबी रंगामध्ये आपण हा कांदा तळून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत। तीळ देखील आपल्याला कांद्यासोबतच छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तीळ आपले लगेचच भाजले जातात। तीळ देखील आपण एखाद मिनिटभर छान कांद्यासोबत भाजून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे। नारळ मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे, तो नारळाचा कीस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। डेसिकेट कोकोनट मी या ठिकाणी घेतलेला आहे। नारळाचा जो कीस आहे तो देखील आपण कांद्यासोबत छान असा परतून घेतलेला आहे। सर्व साहित्य आपण छान असे भाजून घेतलेले आहेत। आपले तीळ भाजलेले आहेत, कांदा भाजलेला आहे आणि खोबरं देखील आपलं छान असं भाजलेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, अद्रक घालून घ्यायची आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपण। आता गॅस बंदच आहे। या मसाल्यासोबत आपल्याला टमाटर कच्चच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर न करता आपल्याला हे बारीक करायचे। टमाटा आपण यामध्ये कच्च वापरलेला आहे, त्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज भासत नाही। टमाट्यामुळे आपल्या मसाल्याला छान पाणी सुटतं आणि मसाला छान बारीक असा वाटला जातो। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरला पाणी न टाकता मी हा मसाला वाटून घेतलेला आहे। भाजीसाठीचं आपलं वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता आपल्याला लगेचच भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। गॅसवरती सेम कढई आहे, कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। या भाजीसाठी आपल्याला तेलाचा वापर थोडा जास्त करायचा आहे। तेल छान तापलेले यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेत आहे। मोहरी आपल्याला छान फुटू द्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये लगेच जिरे घालून घेतलेले आहेत। जिरेही आपले छान फुललेले आहेत। आता तयार करून घेतलेलं जे वाटण आहे मिक्सरला आपण, ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे, 1 चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे, पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे, 1 चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। भाजीचा रंग आणि चव पूर्णपणे मसाल्यावरती अवलंबून असते, त्यासाठी घरी तयार केलेले मसाले आपण यामध्ये वापरले तर भाजी आणखीनच चविष्ट आणि रुचकर तयार होते।
कांदा लसूण मसाला मी यामध्ये जे घातलेला आहे तो आपण घरीच तयार केलेला आहे. घरी तयार केलेला मसाला मी यामध्ये वापरल्यामुळे आपल्या भाजीला रंग छान आलेला आहे, चव देखील छान आलेली आहे आणि भाजीला तेलाची तरी देखील छान येते. कांदा लसूण मसाला रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी लिंक आय बटन वरती दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. एकदम मस्त चवीचा आपला हा कांदा लसूण मसाला देखील तयार झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला जास्त कुठलेही मसाले वापरायचे नाहीत. कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी घाटी मसाला, कोल्हापुरी मसाला किंवा काळं तिखट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला एक एक करून सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. 1.5 ते 2 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. भाजीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आपली शिजली देखील नाहीये तरी देखील भाजीचा रंग बघू शकता तुम्ही आणि भाजीवरती आलेली तेलाची तरी देखील तुम्ही बघू शकता. कांदा लसूण मसाल्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो, चव छान येते आणि तेलाची तरी देखील मस्त अशी आलेली आहे. भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि भाजीवरती झाकण ठेवून आपल्याला भाजी छान अशी 15 ते 20 मिनिट शिजू द्यायची आहे. तुम्हाला जर भाजी सुकी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. मध्ये एकदा मी झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजेच आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा शिजल्या जातील. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. यामधील ज्या भाज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत. एकदम छान दाटसर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बाजरीच्या गरमागरम तीळ लावून केलेल्या खमंग भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी अप्रतिम चवीची लागते. झणझणीत आणि चविष्ट अशी आपली भोगीची ही भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्हाला भोगीच्या भाजीची आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.